मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून पुन्हा मुंबईत अमरण उपोषण करणार आहेत असं थेट त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। त्याचबरोबर कालच मराठा समन्वयकांच्या माध्यमातून आझाद मैदानात त्या ठिकाणी पत्रव्यवहार देखील करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मग नेमका आता तुम्हाला काय म्हणायचं आहे? पत्रव्यवहार झालेला आहे, मराठे हे मुंबईत येणारच, हे फायनल झालं आहे? 29 तारखेला ज्याप्रमाणे अर्ज काल करण्यात आलेला आहे मतदारांच्या सूचनेनुसार, त्याप्रमाणे एक तर नक्की आहे की जर मराठा समाजाच्या मागण्या तोपर्यंत जर मान्य झाल्या नाही तर नक्की मराठा समाज पुन्हा एकदा मुंबईमध्ये येताना तुम्हाला दिसेल। नाही, मग आत्ता जर मुंबईत येणार असेल तर त्यासाठी तयारी असते, ती समन्वयकांच्या माध्यमातून केली जाते। तुम्ही पाहणी देखील करता आझाद मैदानाची, त्या ठिकाणी कुठे स्टेज असेल, कुठे काय असेल, हे सगळं पाहिलं जातं। त्याच्यानंतर मागच्या वर्षी गाड्यांचा मार्ग जो येतो तुम्ही त्या ठिकाणी पार्किंग दिल्यानंतरही मुंबईच्या महापालिकेच्या इमारतीसमोर CSMT समोर आल्या होत्या ह्या गाड्या, आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम झालं होतं, मुंबई थांबली होती खरं म्हटलं तर। मग आत्ता नेमकं कसं नियोजन असणार आहे यासाठी? मागच्या वेळी देखील आपण BPTच्या एरियामध्ये सर्व पार्किंग्स निर्देशित करण्यात आले होते, मात्र पाऊस प्रचंड होता आणि त्यामुळे ज्या गाड्या BPTच्या इथे आतमध्ये सुरुवातीला जाणं अपेक्षित होतं ते सर्व कर्नाक बंदरला उतरल्यानंतर मग ते पुन्हा उलटे फिरून जाणं शक्य नव्हतं, कारण मोठमोठ्या गाड्या होत्या। त्यामुळे त्या मुंबई शहराच्या आतमध्ये आल्या, त्या स्थिरावल्या, जिथे मिळेल तिथे जागा त्यांनी अडवून तिकडे ते राहिले। परंतु यावेळी आपल्याकडे तो वेळ आहे, काही फलक वगैरे असतील ते अगोदर करता येतील, मार्किंग पॉईंट्स करून देता येतील, जेणेकरून आमच्यामुळे कुणाला त्रास व्हावा ह्यासाठी हे आंदोलन नाही आहे, आम्ही आमच्या मागण्यांसाठी येतो आहे। त्यामुळे हे तर नक्की की ज्या ज्या काही मागच्या वेळी त्रुटी राहून गेल्या असतील, आमच्याकडनं राहिल्या असतील, प्रशासनाकडनं राहिल्या असतील, ते आपण पूर्ण करू ना। परंतु कुणाला कारण नसताना कुणाला सामान्य नागरिकांना त्रास देण्यासाठी आंदोलन आम्ही करत नाहीत आणि करणारही नाही। पवार सर, तुम्ही या सगळ्या गोष्टी मांडत असताना आत्ता एक महत्त्वपूर्ण जी गोष्ट आहे त्यामध्ये हे जे आंदोलन होणार आहे हे आझाद मैदानात होणार आहे। त्या आझाद मैदानामध्ये एक मुख्य नियमावली म्हणजे जेव्हा हे आंदोलन झालं तेव्हाच लागू करण्यात आले, असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही। 6 वाजल्यानंतर त्या ठिकाणी कोणीच कोणतंच आंदोलन त्या ठिकाणी चालू शकत नाही, असे थेट प्रशासनाने नियम काढण्यात आले। मग आता नेमकं अमरण उपोषण म्हटल्यावरती मागच्या वेळेस जसे मनोज जरांगे पाटील हे मंचावरतीच बसून 8 दिवस त्या ठिकाणी त्यांनी अमरण उपोषण केलं, मागण्या मान्य झाल्यानंतर ते जल्लोष करून निघाले। आत्ताची नेमकी परिस्थिती कशी असणार आहे? म्हणजे 6 वाजल्यानंतर हे सगळे आंदोलक कुठे जाणार आहेत, एका वेगळ्या स्थळी का त्याच ठिकाणी असणार आहेत? तुम्हाला दुसऱ्या कुठल्या स्थळी पाठवायचं असेल तर नक्की व्यवस्था करा, आमची काही अडचण नाही। परंतु मनोजदादा जरांगे पाटील तरी मैदान सोडू शकत नाही, ते आझाद मैदानावरतीच राहतील। आंदोलनाची जी वेळ आहे ती संपल्यानंतर आंदोलन त्या दिवसाचं स्थगित होतं, मात्र उपोषण जे असतं ते उपोषण एक साईडला सुरूच असतं। जे आंदोलक आलेले असतात सोबत वगैरे ते स्थिरावतात तोपर्यंत, आणि दुसऱ्या दिवशीच्या तयारीच्या मागे आपण सर्व लागतो। त्यामुळे एकदा ते आंदोलन सुरू झाल्यावरती तिकडनं जाणं वगैरे हे काही शक्य नाही होणार। मात्र जे आंदोलक जे असतात, जे सोबत आलेले असतात, ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या नातेवाईकांकडे किंवा कुठे ज्या ज्या व्यवस्था आम्हाला करता येतील त्या त्या ठिकाणी आम्ही करू, आणि हे बघू की लोकांना त्याचा त्रास होणार नाही। मात्र जर आमरण उपोषण असेल तर ते त्याच जागेवरती करावं लागतं, ते काही घरी बसून जाऊन पुन्हा दुसऱ्या दिवस अशा प्रकारचं नेतृत्व आमचं नाही। जे आहे ते एकाच ठिकाणी बसून उपोषण करतील, मार्ग निघेल, नाही निघाल तर तोपर्यंत ते थांबतील। 2 लढाया तुम्ही करत होतात मागच्या वेळेस, एक म्हणजे कोर्टातली लढाई होती, कोर्टामध्ये देखील म्हणजे खटला सुरू होता, निर्णय अनेक येत होते। त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील हे त्या ठिकाणी आझाद मैदानावर बसलेले। जर आंदोलनादरम्यानच अशा पद्धतीने जर खटला चालवण्यात आला किंवा इतर काही बाबी घडल्या तर त्यासाठी आपली तुमची ससज्ज टीम आहे, आता रेडी, तयार आहे? न्यायालयीन लढाईसाठी आमची टीम नेहमी सतत असते। आमच्याकडे आशिष राजे गायकवाड आहे, टेकाळे आहेत, त्याच्यानंतर अजून बरेच म्हणजे नावं अशी आहेत की कुणाची ते नावं त्याच्यामध्ये राहणार। परंतु मुद्दा असा आहे की जर आपण कुठलंही बेकायदेशीर कृत्य करत नसू तर उगाचच हायकोर्ट पण आम्हाला त्या संदर्भात विचारणा करणार नाही। मागच्या वेळी देखील विषय असा होता की आयत्या वेळी नवीन आणलेली नियमावली होती आणि मग तिला चॅलेंज आणि प्रतिचॅलेंज करण्याच्या नादामध्ये हे सर्व हायकोर्ट चालू होतं। कारण कुठला तरी एक उत्तर भारतीय कोणतरी होता जो राहत होता नवी पनवेलला, त्याला अडचण होती मुंबईच्या मोर्चाची जो आझाद मैदानावरती घेतला जात होता, कारण त्याला तिथे नवी मुंबई पनवेलमध्ये त्याला त्रास होता, म्हणून त्यांनी याचिका दायर केली। आम्हाला पण तो काळा की गोरा कधी भेटला नाही, त्याच्या पत्त्यावरती पण कधी भेटला नाही।
तर अशा प्रकारच्या लोक ज्यांना त्रास होतात ना, त्यांना देखील यावेळी आम्हाला देखील त्याच्यासाठी पण काहीतरी व्यवस्था करावी लागेल. कारण महाराष्ट्रामध्ये राहून मराठ्यांनाच जर तुम्ही सांगत असाल की तुमचा आम्हाला त्रास होतो, मग आम्हाला देखील त्या पद्धतीने आमची एक वेगळी सिस्टम चालू करावी लागेल. आणि ती आमची तशी भक्कम आहे, ज्या लोकांना सर्वांना माहिती आहे की ती सिस्टम खूप भक्कम आहे आणि तिचा उपयोग करायला लागू नये असं तरी मला वाटतं. मागच्या वेळी मराठवाड्यातून मराठी आले होते, यावेळी म्हणजे कुठेतरी पश्चिम महाराष्ट्राची साथ देखील मिळेल असं कळून येत आहे. त्याच्यामुळे एकंदरीत संख्याबळ किती असणार आहे आणि हे जर म्हणजे सरकारशी आत्तापर्यंत काही समन्वय तुमचं साधण्यात आलं आहे का, किंवा मनोज जरांगे पाटील तुम्हाला काही गायडन्स करतायत का, किंवा सरकारच्या काही प्रतिनिधींना भेटा, त्यांच्याकडनं नेमके काही पुढील पावलं उचलली जात आहेत का, तर मागे म्हणजे हे आंदोलन थांबवण्यात येईल किंवा पुढे काही वेळ देण्यात येईल या आंदोलनासाठी, असं काही तुमचं आत्तापर्यंत चाललं आहे का? नाही बघा, आपण एक एक मुद्दे बघूया की जे काही या मागणी संदर्भात असतं ते मनोजदादा स्वतः बघतात. त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये कधी हस्तक्षेप करत नाही. कारण ती एक मार्गिका असली पाहिजे या मताचा मी आहे, नाही तर मग ते 100 त्याच्यामध्ये पाठी फुटतात. दुसरा प्रश्न असा आहे त्याच्यामधला की पश्चिम महाराष्ट्र आणि जर आताचा जर दौरा बघितला मागच्या आठवड्यातला, की रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत लोक नुसते रस्त्यावरती येत होते. त्यामुळे आणि गणपतीच्या अगोदरचा काळ आहे, त्यामुळे गणपतीमध्ये कोण अडकत नाही. त्यामुळे एक मोठ्या प्रमाणामध्ये वर्ग हा आम्हाला देखील मुंबईमधला आमचे जे बांधव जे गावाला गेले होते मागच्या वेळी, ते देखील यावेळी आम्हाला उपयोगामध्ये येतील आणि त्यामुळे आमच्यावरचा भार तसा कमी असेल. परंतु येणारी लोकसंख्या ही मागच्या वेळेपेक्षा 4 पट असेल हेही तर मला लक्षात येतं. त्यामुळे तो नियोजन देखील करणं, त्यासाठी लागणाऱ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तर काम करावंच लागेल. ते काही डोळे झाक करून होणार नाही. परंतु जर बरोबर आपण जर एखाद्या नियोजनामध्ये जर काही गोष्ट केली तर कोणाला त्रास होऊ नये हीच माफक अपेक्षा आम्हाला देखील असते, की कोणालाही त्रास न होता मराठा समाजाचं आंदोलन मोठं संघर्ष आहे पुन्हा एकदा तो आम्ही पार करू अशी आम्हाला